खूप जास्त जड गेला मला 8वा महिना आणि आता 9वा माहिती नाही कसं जातोय कसं नाही. माहिती नाही 9व्या महिन्यातले पूर्ण दिवस घेते मी की मध्येच डिलिव्हरी होतीये की 9 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर ना डिलिव्हरी होतीये. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? तर आजच्या दिवसाची सुरुवात तर झाली आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी उन्हामध्ये स्टार्ट करते कारण असं मस्त वाटतंय. जरासं ऊन, गरमी तर होतीच आहे पण ऊन पण छान वाटतंय. आणि जालन्याला आल्यापासून माझी हेअरस्टाईल ही अशी काहीशी चंपू असते आहे. केस कंटिन्युअसली मी वरती बांधून ठेवते कारण इतकी जास्त गरमी होती आहे ना. आणि त्यातली त्यात ड्रेस माझे हे आत्ता सध्या असे आहेत, तुम्हाला तर माहिती आहे हे प्रेग्नेन्सीमुळे मला असे ड्रेस वेअर करावं लागतात, त्यामुळं पूर्ण गरमी होती इथपर्यंत ड्रेस असल्यामुळे. आणि त्यातली त्यात केस खाली असले ना मोकळे मग अजून जास्त गरम होतं, त्यामुळे मग केस मी वरती बांधून घेतो. आणि आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ना ती तर तशी माझी आळसमध्येच झाली आहे. मला इतका जास्त आळस येतो आहे ना आज. त्यातली त्यात माझी झोपही कंप्लीट झालेली नाही आहे. म्हणजे किती झोपलं तरी मला आता असं वाटतं की मला अजून झोपायचं, मी नाही उठू शकत. तरी लेट उठते आहे मी पण तरी मला तसंच होतं आहे. त्यामुळे मग सगळा प्लॅन माझा फ्लॉप झाला आहे. तर माझा प्लॅन असा होता, म्हणजे काल परवा 2 दिवस झाले मी विचार करत होते की मला आजच्या दिवशी काय काय कामं करायची आहे. भरपूर कामं होती आणि जी मला कंप्लीट करायचीच आहे. काहीही करून ह्या 4-5 दिवसामध्ये मला ती कंप्लीट करून घ्यावंच लागेल कारण मी आता जास्त वाट नाही बघू शकत. आणि मी ठरवलं होतं की आज सगळी कामं करून घेईल, पण आता ते सगळं कॅन्सल केलं. सकाळी उठल्यावर मला असं झालं की नाही, आता मला काहीच नाही करायचं. आजचा दिवस मी नॉर्मलच घालवणार जसा आहे तसा. बाकी जी कामं करायची आहे ती तर महत्त्वाचीच आहे. बघूत आता त्यातलं एखादं काम मला म्हणजे जवळजवळ मला 2 काम बाहेरची आहे, बाकी घरची कामं आहे. तर जर आज बाहेर जाणं झालंच, विजय मला घेऊन गेलंच बाहेर, तर मग ती दोन्ही कामं माझी होतील. आणि जर विजयने मला बाहेर नाहीच नेलं तर मग ती पण कॅन्सल होईल. आता बघूत कसं होतं आहे कसं नाही. आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आजचा दिवस कसं जातो हे मी तुमच्यासोबत तर शेअर करतेच. पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला प्रेग्नन्सीचे 8 महिने पूर्ण झाले आहेत आणि 9वा महिना आजपासून चालू झाला आहे. खरं तर 8वा महिना मला खूप जास्त हार्ड गेला आहे आणि जर तुम्ही मॉम झाल्या असतील तर तुम्ही नक्कीच रिलेट करताल. खरंच खूप जास्त जड गेला मला 8वा महिना आणि आता 9वा माहिती नाही कसं जातो आहे कसं नाही, पुढे कळेलच. आणि हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर करेलच, म्हणजे कशा जात आहे गोष्टी, कशा होतात ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. तर बघूत आता आजपासून 9वा महिना स्टार्ट झाला आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या, त्या मी याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. म्हणजे रात्री ना मला खूप जास्त वेगळी फिलिंग आली होती. ती फिलिंग काय होती ना, किंवा मी काय विचार केला रात्री काय नाही, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते पुढे. तुम्ही व्लॉग असाच कंटिन्यू करा. तर सकाळी ना बेड आवरायचा माझा तेवढा राहून जातो कारण असं होतं, मी सुद्धा लेट उठते आणि विजयसुद्धा लेट उठतो, त्यामुळे मग बेडचं जे काम असतं ना ते मला नंतरनं करावं लागतं. तर इकडे मी आता बेड आवरायला घेते आणि मध्ये विजय आहे उभा असं त्याचं आवरणं चालू होतं. आणि मला ते नंतरनं एडिटिंगच्या वेळी कळालं की विजयमध्ये आल्यामुळे थोडीशी जी आपली व्हिडिओची क्लिप आहे ती थोडी विचित्र झाली आहे, पण ठीक आहे, हरकत नाही, एका साईडलाच आहे विजय. आणि इकडे बेडशीट टाकण्याचं माझं जे स्ट्रगल आहे तुम्ही बघू शकता. फॅनवरतून चालू होतं ते बेडशीट मी अंथरत होते, ते इतकं जास्त उडत होतं ना की मलाच राग येऊ लागला की यार हे काय चालू आहे. आणि नंतर न मग ते कसं बसं अंथरल्या गेलं. आता बेडशीट तर मला गादीखाली खोचायचं आहे. मला अगोदरसारखं तर सगळ्या गोष्टी जमत नाही आत्ता, त्यामुळे मी ना आत्ता एक टेक्निक यूज करते. कंगवा घेते छोटावाला आणि त्या कंगव्याच्या सहाय्याने ना सगळे जे कोपरे आहेत बेडचे तिकडे बेडशीट लावते. नाहीतर अगोदर असं व्हायचं, जी आपली गादी असते ती पटकन उचलायची, त्याच्या खाली बेडशीट लावायचं, सगळं काम 2 मिनटात होऊन जायचं. पण आता त्या 2 मिनटाच्या जागीनं मला जवळजवळ 8-9 मिनटं लागतात. ह्या अशा प्रकारे माझं स्ट्रगल चालू असतं. बघू शकता मी बेडवरती चढली आहे, वाकून वाकून ह्या सगळ्या गोष्टी करते. मध्येच मला पोटात कसं तरी व्हायला लागतं आहे, पाठ गळून येते, हात गळून येतो, त्यामुळे मी मध्ये मध्ये बसत ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आणि आता बेडशीट अंथरायचं पण मला खूप जास्त कंटाळा येतो, पण काय आता ह्या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागतात. आणि सकाळी सकाळी हा व्हिडिओ शूट करते तरी पण बेडरूममध्ये फुल लाईट लावलेले, एवढा अंधार आहे. कारण या बेडरूममध्ये ना उजेड यायला अजिबात जागा नाही आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते कारण तुम्हाला असं नको वाटायला की मी हा व्हिडिओ रात्री शूट केला. म्हणजे जे बेडशीटचं आहे ते
छान बेड सेट करून घेतला. त्यानंतरनं मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि आज स्वयंपाकामध्ये ना स्पेशल मेन्यू आहे. खरं तर मी आत्ता सगळ्या गोष्टी खाऊन घेते आहे ज्या मला खाता येतील त्या. बाहेरचं तर मला जास्त विजय खाऊ देत नाही, पण घरात जे काही मला बनवता येईल ना ते मी बनवून खात असते. आणि तसंच आज झालं, पराठे खाण्याची इच्छा झाली होती. मग सकाळी उठल्यावरती पहिले कुकर लावून दिलं, बटाटे वगैरे लावून घेतले, कणिक मळून घेतलं आणि आता छान पराठे बनवायला घेते आहे. नाश्त्याचं असं होऊन जातं, इकडे आल्यापासून सगळा मेळच आमचा चांगला आहे नाश्त्याचा स्वयंपाकाचा. कधी नाश्ता स्किप होतो आहे, कधी डायरेक्ट जेवणच करायला घेतो आहे. कारण मला इकडे आल्यापासून झोपच सुधरत नाही आहे, समजत नाही मला ते का होतं आहे तर. पण मला उठायला खूप जास्त उशीर होतो आहे आणि मला ती झोप सुधरत नसल्यामुळे ना माझ्या कामांना पण मला लेट होतं आहे. तरी पण मशीन घेतल्यापासून कपड्यांचं काम तेवढं वाचलं आहे. मशीनला उठल्या उठल्या कपडे लावून टाकले की ते त्याचं होऊन जातं, तेवढा वेळ माझा वाचतो आहे. आणि जे बाकीचे काम आहेत त्यांना मात्र मला वेळ लागतो. आणि आता हे सगळं जे झोपेचं माझं चालू आहे ना ते माहीत नाही कशामुळे होतं आहे. प्रेग्नेन्सीमुळे होतं आहे, माझ्या हेल्थमुळे होतं आहे, की इकडे आल्यापासून जे वातावरण चेंज झालं आहे त्यामुळे होतं आहे. खरं तर काहीच कळत नाही. पण ठीक आहे, आता थोडे दिवसच, म्हणजे एवढा महिन्यात 4 आठवडे जे आहेत ते. त्यानंतर जेव्हा बाळ हातात येईल त्यानंतरनं तर मला काही झोपायला जमायचं नाही. ते दर 2 तासाला उठत जाईल आणि मग मला त्याला फीड करण्यासाठी तर उठावंच लागेल. त्यानंतरनं माझं बाळ जे आहे ते मला झोपू द्यायचं नाही सकाळी लेटपर्यंत. त्यामुळे मी आत्ता झोपून घेते आणि मला असं वाटतं की आता आहे थोडे दिवस तर मग आपण झोपून घेतलेलं बरं. नंतरनं तर मग काय झोप पूर्ण व्हायची नाही. किती इच्छा असली तरी मला झोपायला जमायचंच नाही. आणि या गोष्टीवरनं ना मी माझ्या मम्मीचे खूप जास्त बोलणे खाते. ती मला रोज दिवसातून एकदा का होईना पण बोलतेच जेव्हा मी कॉलवरती बोलतो त्यावेळेस, की सकाळी लवकर उठत जा, थोडंसं वर्कआउट कर, हे कर ते कर. पण मी तिला म्हणत असते, मम्मा जे काही कर ना मी नंतर करेल, मला आत्ता काही सांगू नको तू सकाळी उठायचं. कारण मला असं वाटतं की मला आत्ता झोपून घ्यायचं आहे. मला झोपायला खूप जास्त आवडतं आणि थोड्या दिवसात ते मला झोपणं बंद होणार आहे. आणि हे असं बोलले ना मी माझ्या मम्मीला तर माझी मम्मी मला अजून जास्त ओरडते. पण ठीक आहे, मी झोपेसाठी एवढं करू शकते. आणि कदाचित तुम्हाला पण हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल की मी असं कायसं बोलते आहे, पण खरंच म्हणजे झोपेत जो सुकून आहे ना तो मला दुसरीकडे कुठेच मिळत नाही. तर चला असो ह्या सगळ्या गोष्टी. आज मस्त शेवयाचा भात खाल्ला होता बऱ्याच दिवसानंतरनं आणि मला असं खायला खूप जास्त आवडतं. शेवयाचा भात, त्यावरती साखर, तूप, दूध हे छान लागतं कॉम्बिनेशन जे आहे ना ते. तिखट शेवयांपेक्षा गोड शेवया मला खायला खूप जास्त आवडतात. नाश्ता वगैरे केला आणि दुपारी हे सगळं मी खाऊन घेतलं. आणि आत्ता थोड्या दिवसानंतरनं ह्याच गोष्टी मला खायच्या आहेत. डिलेवरी झाल्याच्या नंतरनं मला माहिती आहे आणि त्याचं एक टेन्शन आहे मला की डिलेवरी झाल्याच्या नंतरनं मला त्या सगळ्या गोष्टी कशा जाणार आहेत कशा नाही. एकतर मी ना इतकी जास्त फूडी आहे, मला खूप जास्त काय काय खावं असं वाटतं. मला म्हणजे प्रत्येक 5-10 मिनटाला काही ना काहीतरी क्रेविंग होती खाण्याची. गोडपेक्षा मला जास्त तिखट आवडतं आणि त्यातली आत्ता पावसाळा येतो आहे, पावसाळ्यात माझी डिलिव्हरी येते. माहिती नाही माझं खाण्यापिण्याचं कसं होईल. एकतर पावसाळ्यात मस्त चहा चमचमीत काहीतरी खावं असं वाटतं. बघूयात आता माझं जे स्ट्रगल आहे ते तुमच्यासोबत तर मी शेअर करेलच. तर चला आता तुम्ही बाकीचा व्हिडिओ बघा. तर माझा पूर्ण दिवस गेला आणि आता मी तुमच्यासोबत बोलते आहे. खरं तर दुपारी थोड्या वेळ झोपले होते, मग म्हटलं जो बाकीचा व्हिडिओ आहे तो आपण नंतरनंच कंटिन्यू करूयात. तर आता पूर्ण रात्र झाली आहे, 7:30 वाजले आणि बघू शकता रात्री हे असं काहीचं आहे. पूर्ण गरम होत आहे, लाईटचा फोकस पण कमी आहे, त्यात व्हिडिओ व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मी जालन्याला आल्यापासून ना रात्रीचे व्हिडिओ शूट करण्याच बंद केले, कारण फोकस मला जसं पाहिजे तसं येत नाही. रिंग लाईट लावलेली आहे तरी पण जसं हवं आहे तसं येत नाही. तर चला असो ह्या सगळ्या गोष्टी. मला तुमच्यासोबत ज्या गोष्टी शेअर करायच्या ना त्या आत्ता मी तुमच्यासोबत बोलते. झालं असं, रात्री जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजले असतील आणि मी मोबाईल बघत होते. सो मला अचानक आठवलं की उद्या 1 तारीख आहे आणि उद्या 9वा महिना चालू होईल, 8वा महिना संपतो आहे. तर ती जी फिलिंग होती ना माझी खरंच खूप वेगळी होती, म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत. झालं असं, मला पहिलं म्हणजे स्टार्टिंगपासून ज्या सगळ्या गोष्टी मला आठवल्या की म्हणजे प्रेग्नंट मी होण्या अगोदर कसल्या गोष्टी होत्या. मी प्रत्येक डेटच्या वेळी वाट बघायचे आणि पिरियड्स आले की मूड ऑफ व्हायचा. ज्यावेळेस माझा रिझल्ट पॉझिटिव्ह आला त्या दिवशी मी किती जास्त खुश होते. मी सकाळी 5 वाजता उठली होती, मला जाग आलेली 5 वाजेला आणि मी चेक केलं. मी विजयला कसं सांगितलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला आठवल्या आणि एवढं भारी वाटत होतं ना की यार आपण 8 महिन्याचा जो प्रवास होता तो कंप्लीट केला आहे. आता शेवटचा 4 आठवड्यांचा प्रवास बाकी आहे. माहिती नाही 9व्या महिन्यातले पूर्ण दिवस घेते आहे मी की मध्येच डिलिव्हरी होती आहे की 9 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर डिलिव्हरी होती आहे. आता हे तर मी पण नाही सांगू शकत आणि डॉक्टर पण नाही सांगू शकत. जेव्हा मला
पेन होईल त्यावेळेस डिलिव्हरी होईल. आणि रात्री भारी पण फील होत होतं, त्यात भीती पण खूप जास्त वाटत होती की आता फक्त 4 आठवडे राहिले आणि या महिन्यात सांगता येत नाही कधी पण डिलिव्हरी होऊ शकते. जो काही पेन मला होईल तो मला सहन होईल का नाही होईल. आणि रात्री असं झालं, डोक्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार एकत्र येत होता ना, तर म्हणजे खूप जास्त कन्फ्युजन होऊ लागलं की मी खुश होऊ की सॅड होऊ, मला तेच समजत नव्हतं. बाकी गेल्या 8 महिन्याचा जो प्रवास होता तो त्यामध्ये त्रास तर झालाच, पण आत्ता असं वाटतं की तो त्रास काहीच नव्हता, एकदम नॉर्मल गोष्ट होत्या आणि खूप पटकन गेले ते 8 महिने. आता हा शेवटचा महिना पण तसाच जाईल आणि थोड्या दिवसात माझं बाळ माझ्या हातात असेल. सध्या ते माझ्या पोटामध्ये आहे आणि लवकरच ते माझ्या हातात असेल. सो ती फिलिंग खूप जास्त वेगळी आहे. जर तुम्ही मॉम झाला असाल किंवा मग प्रेग्नंट असाल तर तुम्ही नक्कीच रिलेट करताल ही गोष्ट. बाकी 9वा महिना माझा कसं जातो आहे कसं नाही हे तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मला रात्री वाटत होत्या. मी विजयला पण बोलले की मला असं फील होतं आहे आणि बऱ्याच वेळ ना मी त्याच विचारामध्ये होते. लवकर झोप पण नाही लागली मला, की म्हणजे मी सगळा विचार करत होते की माझं बाळ कसं असेल, मुलगा असेल की मुलगी असेल, ते कसं दिसेल, माझ्यासारखं दिसेल, विजयसारखं दिसेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला रात्री येत होता आणि खरंच छान फील होऊ लागलं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या मला तुमच्यासोबत बोलायच्या. पण आता माहिती नाही काही गोष्टी जर राहिल्या असतील तर त्या राहून गेल्या. मला आत्ता जेवढं आठवलं किंवा मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी तुमच्यासोबत बोलली आहे. व्लॉग एंड केल्याच्या नंतर मला काहीतरी आठवेल की हां मला ही पण गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण ती राहून गेली, असं काहीसं होईल. बाकी 9 मंथ तर स्टार्ट झालाच आहे आजपासून. आता मला रुटीन चेकअपला जायचं 1-2 दिवसामध्ये. माझं स्कॅन होईल परत आणि बघूत आता बाळाचं वेट किती भरतं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे की नाही कळेल स्कॅन केल्याच्या नंतरनं. आणि डिलिव्हरीची डेट तर फिक्स आहे. ती डेट काय मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करते. तर चला, हा आपला जो छोटासा व्लॉग असा काहीसा होता. तर जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्लॉगला लाईक शेअर करा. हाईपसुद्धा पाठवा. तुम्ही हाईप पाठवत नाही, व्लॉग तर बघता पण हाईप पाठवायला विसरता. सो हाईप पाठवा. तर भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.